पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून वृत्तपत्र विकणाऱ्याच्या व्यवसायात उतरलेल्या मुंबईतल्या 4 बहिणी पाहुयात त्यांच्या या संघर्षमय कहाणीचा हा खास रिपोर्ट। घरोघरी वर्तमानपत्र टाकण्याच्या कामावर आत्तापर्यंत पुरुषी मक्तेदारी होती, मात्र मुंबईतल्या घाटकोपर येथे राहणाऱ्या या 4 चौघींनी ती मोडीत काढली आहे। 60 वर्षांपासून वडिलांचा वृत्तपत्र वितरणाचा व्यवसाय। वडिलांना मदत करण्यासाठी आणि घरचा गाडा चालवण्यासाठी या 4 बहिणी या व्यवसायात उतरल्या। जयदा, कल्पना, सीमा आणि निलिमा अशी या 4 बहिणींची नावं आहेत। वयाच्या 10व्या वर्षापासूनच त्यांनी वृत्तपत्र वितरण करायला सुरुवात केली। भल्या पहाटे उठून वृत्तपत्राचं वितरण करून या बहिणींनी उच्च शिक्षण घेतलंय। 1960 साली मुंबईमध्ये आले आणि त्यांनी 4 पेपरांपासून हा न्यूजपेपर विक्रीचा व्यवसाय चालू केला। आणि आमच्या परिस्थिती हलाखीची असल्यामुळे आम्ही लहानपणापासूनच 5वी पासूनच या धंद्यामध्ये उतरलो वडिलांना मदत करण्याकरता। त्यावेळेला आम्हाला अनेक अडचणी आल्या, पण आम्ही त्याच्यावर मात करत करत आजपर्यंत इथपर्यंत पोहोचलो। सकाळी 4 वाजल्यापासून उठतात, सकाळी लोक उठून पेपरचा व्यवसाय करतात। ते वडिलांपासून ते काम करत आहेत। लहानपणी पण ते पेपर वाटायच्या शाळेत असताना, आणि आता वडील गेल्यानंतर त्यांनी 2 महिने लग्न झालं। या 2 बहिणी अशाच सकाळपासून व्यवसाय करत आहेत, जे मेहनत करतात सकाळी। अशा मुलींचा मला अभिमान आहे। जयदा सर्वोदय शाळेत शिक्षिका असून कल्पना ही पोस्टात रिकरिंग एजंट म्हणून काम करते। या व्यवसायामुळे त्यांना कधी चांगले तर कधी वाईट अनुभवही आले, मात्र परिस्थितीशी न डगमगता त्यांनी संघर्षातून आपल्या कुटुंबाची जबाबदारी व्यवस्थित सांभाळली। आम्ही लहानपणापासून काम करतोय, पण आमच्या कामाची दखल कुणी घेतली नाही। आम्हाला आमची प्रशंसा तर कुणी केली नाही, पण जी24 तासात आमची दखल घेऊन आम्हाला खूप कृतज्ञ वाटते की त्यांनी खूप चांगल्या प्रकारे आम्हाला समाजापुढे आणलं। पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून या व्यवसायात उतरणाऱ्या या 4 चौघींनी परिस्थितीला न जुमानता आपलं वेगळं अस्तित्व निर्माण केलंय। प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।